पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार का उपस्थित राहिले नाहीत याबाबत खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण दिलंय। संजय राऊत आणि अरविंद सावंत हे दोन्ही सभागृह नेते पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या दौऱ्यानिमित्त बाहेर असल्यानं बैठकीला हजर राहू शकले नाहीत असं खासदार अरविंद सावंत यांनी सांगितलं। लोकसभेच्या आमच्या ज्या स्टँडिंग कमिटी असतात त्याच्या दौऱ्यावर आहे। त्याच्यानंतर मी एक पत्रही लिहिलं, त्याच्यामध्ये मी मागणी केली होती जर शक्य झालं तर एक असं गोपनीय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दिलं तर मी जिथे आम्ही कुठे असू तिथून आम्ही तुमच्याशी बोलतो। तर त्यांनी नंतर कळवलं, थँक्यू, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रोव्हिजन इज नॉट केप्ट बट आय शॅल ब्रीफ यू आफ्टर द मीटिंग। माझ्या बैठकीनंतर मी तुमच्याशी बोलेन। धन्यवाद दिले त्यांनी, माननीय रिजिजू साहेबांनी धन्यवाद दिले। तर दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये आसावरी जगदाळेचे वडील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला। दरम्यान आमच्या घरातील एकमेव कमावता माणूस हरपला अशी भावना आसावरी जगदाळे यांनी व्यक्त केली। वडिलांवर अंत्यसंस्कार केले यावर विश्वासच बसत नाही। ज्यांनी हे कृत्य केलं ते राक्षसच आहे। सरकारनं आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे अशी मागणी आसावरी जगदाळे यांनी केली। डोंबिवलीतील अतुल मोने यांचाही पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। दरम्यान आमच्या डोळ्यासमोर आमच्या कुटुंबातील कर्ते पुरुष हरपले अशी भावना अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने यांनी व्यक्त केली। घडलेला थरारक अनुभव सांगताना संजय लेले यांच्या मुलाला अश्रू अनावर झाले। जेव्हा गोळी मारली तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता असं हर्षल लेले म्हणाले। पनवेलमध्ये किशोरी पेडणेकरांनी देसले कुटुंबियांची भेट घेतली। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये दिलीप देसले यांचा मृत्यू झालाय। दरम्यान पेडणेकरांनी देसले कुटुंबियांचं सांत्वन केलं। नवी मुंबईतील धक्कादायक घटना समोर आली आहे। अल्पवयीन मुलांकडून केवळ मौज मजेसाठी दुचाकी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या। उबर चालकांचे डमी आयडी बनवू न मिळतात, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा धोका निर्माण झालाय। याबाबत उबर कंपनीला जाब विचारण्यासाठी मनसेच्या वतीनं कुर्ल्याच्या मॉलमध्ये घुसून आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत अशा आयडी असणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उबर बंद ठेवावी अशी मागणी मनसेनं केली आहे। वसईतील धक्कादायक प्रकार समोर आलाय। रेसिंगच्या नादापायी एका आरोपीनं थेट 7 दुचाक्या चोरल्यात। त्याला पोलिसांनी अटक केली असून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांमध्ये नवीन ई-बस स्थानक सुरू करण्यात येणार आहे आणि त्यामुळे हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी आणि हवाई प्रवाशांना या दोन्ही बस स्थानकांचा फायदा होणार आहे। आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून मुंबईकर सततच्या उष्ण आणि दमट वातावरणाला त्रासलेत। मात्र शहरात येणाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे तापमानापासून दिलासा मिळणार आहे। मुंबईतील कमाल तापमान 31 ते 33 अंशांवर आहे। झिशान सिद्दीकी यांना दाऊद टोळीच्या नावानं धमकीचा मेल आला होता। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग केलंय। धमकीचा मेल अमेरिकेजवळील सर्व्हरवरून पाठवण्यात आल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 125 वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून तिथे नवीन पूल MMRDA कडून बांधण्यात येणार आहे। त्यासाठी हा पूल पुढील 20 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येईल। तसंच पुलाचं बांधकाम आणि पुनर्बांधणीसाठी वाहतूक पोलिसांनी MMRDA ला ना हरकत प्रमाणपत्र दिले। मध्य रेल्वेच्या शिव स्थानकावरील ब्रिटिशकालीन 112 वर्ष जुन्या उड्डाणपुलाचं पाडकाम नुकतंच सुरू झालं असून या पुलाचं काम पूर्ण होऊन प्रत्यक्षात पूल खुला होण्यास 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे। शिव उड्डाणपूल खुला करण्यासाठी 31 मे 2026चं उद्दिष्ट ठरवण्यात आलं। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून बहुसूचीवरील पात्र मूळ भाडेकरूंना मागणीनुसार रेडी रेकनरच्या 110% रक्कम मोजावी लागते। आता मात्र मोठ्या घरांसाठी मूळ भाडेकरूंना रेडी रेकनरच्या 100% रक्कम मोजावी लागणार आहे। अतिरिक्त क्षेत्रफळासाठी आता कमी रक्कम आकारणार आहे। मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारं, मिठी नदी यांच्यातील गाळ काढण्यासाठी यंदा मुंबई महापालिका 235 कोटी रुपये खर्च करणार आहे। पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ होणं अपेक्षित असताना आतापर्यंत 30% गाळ काढण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे। शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल शाळा लॉगिन मधून तसंच पालकांना पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे।
विजावर भारतामध्ये आलेल्या 111 पाकिस्तानी नागरिकांचं सध्या पुण्यामध्ये वास्तव्य आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं घेतलेल्या कठोर निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतात विजावर आलेल्या या नागरिकांमध्ये मुस्लिम, सिंधी आणि हिंदू समाजाच्या व्यक्तींचा समावेश आहे. घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत बदल लागू करण्यात येत आहेत. 26 ते 29 एप्रिल या कालावधीमध्ये हे वाहतूक बदल लागू राहणार आहेत. या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गे वळवण्यात आल्यानं या मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे. मालवण शहरातील मेढा येथील राजकोट किल्ला इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवा पुतळा उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. तर हा पुतळा 200 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाला सहज तोंड देईल असा बनवला असून ऑस्ट्रेलियातील कंपनीनं याची चाचणी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेनं महापालिकेला पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींच्या बदल्यात 136 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली आहे. त्याबाबत महापालिकेनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. पुणे महापालिकेमध्ये 34 गावं समाविष्ट झाली आहेत. ही गावं महापालिकेमध्ये आल्यानंतर तेथील शाळांच्या इमारती जिल्हा परिषदेकडून महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चिंता व्यक्त होत असताना भारतीय नौदलानं स्वदेशी बनावटीच्या INS सुरतवरून समुद्र सपाटीखालील लक्ष्यावर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. यातून भारतानं आपली सागरी ताकद आणि सामाजिक सज्जता पुन्हा अधोरेखित केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले होते आणि या पर्यटकांना सुखरूप मुंबईत घेऊन येणारं विमान संध्याकाळी मुंबई विमानतळावर पोहोचलं. यावेळी पर्यटकांनी स्वगृही परतण्याचा आनंद व्यक्त करत सुटकेचा निश्वास सोडला. अनेकांनी देवासह सरकारचे आभार मानले. अटैक बहुत गलत बात है और चुन चुन के हिंदू आदमी देख के अटैक किए हैं और सिर्फ जेंट्स को अटैक किए, लेडीज बच्चों को अटैक नहीं किया. वो जाके बोलो मोदी साहब को, ऐसा हम सुने सो ऐसा याद करने को बहुत बुरा लगता है. प्लीज बहुत बुरा लगता है. ये आपका फर्स्ट ट्रिप था कश्मीर के लिए? ये आपका फर्स्ट ट्रिप था कश्मीर का? मेरा तो तीसरा था. मेरे हस्बैंड को हमेशा उनका कैंसिल होता था. ये पहली बार गया था लेकिन उसको अभी भी कॅन्सल था. पहिले गए थे ना, पहिले हमने ये किया था. जो आपल्या देशात असूनही आपण तो एन्जॉय करू शकत नाही आहोत, ही खूपच मोठी दुःखद घटना आहे. नक्कीच वाटेल आपलं सरकार नक्कीच त्याच्यावर आता विचार करते आणि ते नक्कीच काहीतरी ऍक्शन घेऊन आपल्या सगळ्यांचं आयुष्य चांगलं सुखकर करतील की जेणेकरून आपण काश्मीर सारख्या नंदनवनात परत जाऊन तिथे एन्जॉय करू शकतो. आम्ही 21 तारखेला गेलो. 22 तारखेला आम्ही तिथेच होतो. 21 तारखेला इथून श्रीनगरचं फ्लाईट पकडलं. श्रीनगरवरून डायरेक्ट पेहलगामला गेलो. पेहलगामला राहिलो त्या रात्री. 22 तारीख पेहलगामला आम्ही फिरत होतो आणि जेव्हा ती घटना घडली तेव्हा आम्ही चंदनवाडीमध्ये होतो आणि ती घटना 5 की 10 किलोमीटरच्या प्रॉक्सिमिटीमध्ये घडलेली आहे. ये टूरिस्ट का जहाँ तक हम होटल में है तो सारे टूरिस्ट बस जल्दी से वहाँ से निकलना चाहते हैं. सब अपने सेफली अपने घर पहुँचना चाहते हैं. बस यही कंडीशन है फिलहाल. एज ए टूरिस्ट जो है इसके ऊपर अटैक हुआ है तो उसके ऊपर आपका क्या बोलना है मैडम? आपको बहुत ही गलत हुआ, बहुत ही इनह्यूमन था वो अटैक. बिकॉज टूरिस्ट वहाँ से घूमने जाते हैं, एंजॉय करने जाते हैं विदाउट एनी टेंशन. और अगर टूरिस्ट प्लेस पे भी हम सेफ ना हो तो कहाँ है? अगर हम घूमने भी फ्रीली ना जा सके तो. तुम्ही काश्मीरला गेलेला होतात, कसं वातावरण आहे तिकडे, काय सांगाल? आम्ही काश्मीरला गेलो होतो. तिथं वातावरण आता खूप भयग्रस्त आहे. तिथं पर्यटकांमध्ये खूप भीती निर्माण झालेली आहे. तिथं आत्ता कुठंतरी 2-3 वर्ष झाले रोजगार चालू झाला होता, परंतु या भ्याड हल्ल्यामुळे तिथला रोजगार परत बंद होण्याच्या मार्गावरती आहे. त्यामुळे तिथली आर्थिक स्थिती फार आता कुंकत होण्याच्या मार्गावरती आहे. ज्या ठिकाणी भ्याड हल्ला झाला त्या ठिकाणी तुम्ही पर्यटनासाठी गेला होता का, जिकडे मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं? आम्ही त्या ठिकाणी चाललो होतो, पण ज्यावेळेस हल्ला झाला हे कळलं, आम्ही त्याच वेळी श्रीनगरमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. आणि याच निर्णयामुळे तुमचे प्राण वाचलेले आहेत. काय म्हणाले याबद्दल? आम्ही देवाचे खूप आभार मानतो की आम्हाला सद्बुद्धी मिळाली आणि आम्हाला आमचा प्राण वाचला. जीव तुमचा सुदैवाने वाचलेला आहे, तुम्ही तिकडे गेलात नाही म्हणून. आता ते तर आहे, ज्यांचा जीव गेला त्याच्यासाठी तर भरपूर दुःख आहे, पण आपला जीव वाचला तर म्हणून एक आहे, बरं वाटतं. पण आहेत सगळ्या फॅमिलीमध्ये पण सगळ्यांना बरं वाटतं. पण आता असं आहे की ठीक आहे, म्हणजे पण जे झालं ते बरोबर नाही.